तर विधान परिषद निवडणुकीमध्ये अजूनही पुण्याच्या जागेवरून चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच आहे। पुण्यात सुद्धा जागा वाटपावरनं तिढा कायम आहे। पुणे जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एकत्र केलेल्या जागांमध्ये राष्ट्रवादीच्या जागा सर्वाधिक आहेत। मात्र भाजपला तिथं आपला पक्ष वाढवायचा आहे असं कळतंय। त्यामुळे या जागेवरून चर्चा सुरू आहेत। वर्षानुवर्ष हा भाग राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो। अजित पवार हयात असेपर्यंत पुण्यातल्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टीत त्यांनी राष्ट्रवादीचं वर्चस्व कायम ठेवलं। पण पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये भाजपच्या जागा जास्त आहेत। त्यामुळे भाजपला राष्ट्रवादीचा आणखी एक आमदार या जिल्ह्यातनं आणून आपली ताकद वाढवायची। दरम्यान गेल्या काही निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपनं त्यांच्या पक्षातले अनेक व्यक्तींना आश्वासनं दिली होती। त्यामुळे आता पुण्याची जागा कुणाला मिळणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। राज्यातल्या विधान परिषद निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि त्यानंतर आता सत्ताधारी पक्षातले भाजप, शिंदेंची सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या तीन प्रमुख पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकच्या जागेवर आता सध्या शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार आहेत। त्यामुळे शिवसेनेनं ही जागा आपणच लढवू असा दावा केलाय। तर नाशिक विभागामध्ये सर्वात जास्त मतदान भाजपकडे असल्यानं भाजपनं या जागेवर दावा सांगितला। त्यामुळे या जागेवरून महायुतीतला भाजप विरुद्ध शिंदेंची सेना असा संघर्ष निर्माण झालाय। शिंदेंच्या सेनेसह भाजप नेत्यांच्या या दाव्या प्रतिदाव्यानं नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये दोन बड्या पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाली। यात सत्ताधारी महायुतीतले पक्ष स्वबळावर निवडणूक लढले तर या निवडणुकीमध्ये जोरदार घोडेबाजार होणार हे जवळपास निश्चित असल्याचं बोललं जात आहे।